आणि गेटमधनं आवारात असं पाय ठेवला आणि तेवढ्यात आपण सत्यनारायणचा प्रसाद जो असतो आपण जो वाटला जातो कागदावर आणि आपण मग ते खाऊन हात चोळून फेकून देतो. त्या प्रमाणे चुरगाळून काही कागद तिथं पडलेली दिसली. हृदयातून निघणारा आणि हृदयाला भिडणारा स्वर म्हणजे भजन. सोनवणे मास्तरांची पोथी म्हणून एक कथा खूप प्रचलित आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी पोथी लिहिलेली होती आणि त्यानंतर त्याचं रूपांतर शंकर महाराजांच्या एका निवडक भजनांच्या संग्रहामध्ये झालं. ती कथा नेमकी काय? सोनवणे मास्तर हे मूळचे अहमदनगरचे, आताचा अहिल्यानगर, आणि त्यांना मास्तर एवढ्यासाठी म्हटलं जायचं की ते संगीत विशारद होते. आज जी काही महाराजांची काही मोजकी भजनं आहेत ती भजनं सोनवणे मास्तरांनी रचलेली आहेत. फक्त आपल्याला आता ते काळाच्या ओघामध्ये आपण सोनवणे मास्तरांनी रचलं हे विसरून गेलो. पण त्याची मूळ कथा अशी आहे की सोनवणे मास्तरांनी सद्गुरू शंकर महाराजांवर 53 अध्यायाची पोथी त्यावेळेस लिहिली होती. महाराज असताना लिहिलेली होती. आणि मग महाराजांना आणून दाखवायचं म्हणून त्यावेळेस महाराजांचा मुक्काम सोलापूरला होता. त्यांनी सोलापूरला महाराजांना तो ग्रंथ दाखवण्यासाठी आणला. तिथे देवस्थळी म्हणून एक महाराजांचे भक्त होते आणि त्यांच्याकडे त्या दिवशी सत्यनारायणाची पूजा होती आणि त्या सत्यनारायणाच्या पूजेसाठी म्हणून सोनवणे मास्तर देवस्थळींकडे होते. सकाळी सोनवणे मास्तरांनी महाराजांना येऊन ती पोथी दाखवली. पोथी महाराजांनी बघितली. महाराजांना सोनवणे मास्तरांनी विचारलं कशी झाली आहे वगैरे. छान झाली, अगदी उत्कृष्ट झाली म्हणून महाराजांनी सांगितलं. महाराजांच्या हातनं त्यांनी त्या सत्यनारायणाच्या पूजेमध्ये ती पोथीची पूजा करून तो ग्रंथ त्या ठिकाणी ठेवला आणि संध्याकाळी येऊन मी ती पोथी प्रसादाला ज्यावेळेस येईन त्यावेळेस मी ती घेऊन जाईन म्हणून सांगितलं. त्याप्रमाणे संध्याकाळी सोनवणे मास्तर प्रसादाला आले आणि गेटमधनं आवारात असं पाय ठेवला आणि तेवढ्यात आपण सत्यनारायणचा प्रसाद जो असतो आपण जो वाटला जातो कागदावर आणि आपण मग ते खाऊन हात चोळून फेकून देतो. त्या प्रमाणे चुरगाळून काही कागद तिथं पडलेली दिसली आणि त्यावेळेस सोनवणे मास्तरांच्या लक्षात आलं की ही काही आपल्या ग्रंथाची पान आहे म्हणून त्यांनी ते बघितलं आणि ते आतमध्ये पळत गेले की बाबा कोणी ज्याला माहीत नाही अशी व्यक्ती चुकून ते द्यायला लागली की काय म्हणून. आणि आत पळत आले आणि पाहतो तर महाराजच समोर बसलेले प्रसाद वाटत आणि महाराजच सगळ्यांना ते प्रसाद द्यायला लागलेले. त्यांना वाईट वाटलं कारण खस्तानी लिहिलेली होती खरंच त्यांनी. आणि मग महाराजांना विचारलं म्हणजे महाराज मी तुम्हाला सकाळी दाखवली, तुम्ही पसंत पडली म्हणून सांगितलं. म्हणजे हो बरोबर आहे, पण ह्याची तू माझ्याकडनं परमिशन काढलेली नव्हती, मला परवानगी घेतली नव्हती माझ्याकडनं तुम्ही. आणि खरं सांगायचं तर आज आपल्यामध्ये इतके धर्मग्रंथ आहेत आणि तेच धर्मग्रंथ आपण अभ्यासत नाही. तर पहिल्यांदा आपल्याकडे जे उपलब्ध धर्मग्रंथ आहेत ते धर्मग्रंथ आपण वाचून त्यावर चिंतन आणि मनन केलं पाहिजे. आणि त्यानंतर मग परत नवीन ग्रंथाची आवश्यकता वाटली तर ते लिही. उगाचच माझा ग्रंथ लिहून तो समाजापुढे ठेवण्याचा प्रयत्न करू नको. आणि महाराजांनी मग त्याप्रमाणे त्यांना ते बंदी घातल्यानंतर सोनवणे मास्तरांनी अगदी खूप आग्रह धरला की महाराज मला काहीतरी तुमच्यावर लिहायचं आहे. आणि मग त्याच्या त्या आग्रहाला, त्याच्या त्या भक्तीला किंवा उत्साहाला एक पाठिंबा द्यायचा म्हणून महाराजांनी भजनावली लिहायला परमिशन दिली, त्यांना परवानगी दिली. आणि मग त्या महाराजांनी त्यावेळेस त्यांनी भजनावली लिहायला सुरुवात केली. भजनावली लिहिली आणि महाराजांना दाखवली. त्यावेळेस महाराजांनी त्यांना सांगितलं की या भजनावलीमध्ये माझे 3 भजनं घाल. त्यामध्ये तिन्ही जी भजनं आहेत ते दत्तनामा तुम्ही जप करा हे त्या भजनामध्ये दिलेलं आहे. मठाचे जनार्दन बुवा हे महाराजांचे चांगले भक्त होते अगदी. त्यांनी महाराजांवर एक आरती लिहिली होती. ती आरतीही त्यांनी त्या भजनावलीमध्ये घालायला दिली. त्याचबरोबर सोनवणे मास्तरांनी स्वतःही महाराजांवर आरती केली होती. तीही आरती त्याच भजनावलीमध्ये आहे. दुसरे नारायण मिरीकर, नगरजवळ मिरी म्हणून गाव आहे, रावसाहेब मिरीकर, नारायण मिरीकर, त्यांनीही एक महाराजांवर आरती लिहिलेली होती. तीही आरती त्याच भजनावलीमध्ये घातली. असे महाराजांचे 3 आरत्या आणि महाराजांचे 3 भजनं असं त्या भजनावलीमध्ये घालायला लावले.
ते पुस्तक म्हणजेच महाराजांवरचं पहिलं पहिलं पुस्तक भजन स्वरूपात आलं, पण अगदी पहिलं पुस्तक ते सोनवणे मास्तरांनी लिहिलं.